ख्रिसमस आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन ठेपलेला आहे. ख्रिसमस म्हणलं की वेगवेगळे असे गोड पदार्थ तयार केले जातात. पण एक पदार्थ जो सगळीकडे केला जातो तो म्हणजे केक. ख्रिसमसच्या दिवशी अनेक ठिकाणी केक कापला जातो आणि केक वेगवेगळ्या प्रकारचे केले जातात. ख्रिसमससाठी प्लम केक तयार केला जातो, पण हा प्लम केक रमपासून तयार केला जातो. पण आज आपण बघणार आहोत की तुम्ही घरी प्लम केक कसा तयार करू शकता, त्याची सोपी रेसिपी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि आज आपण बनवणार आहोत ख्रिसमस स्पेशल असा प्लम केक. प्लम केकसाठी साहित्य लागणार आहे मैदा 1 वाटी. मी ब्राऊन शुगर घेतलेली आहे, तुम्ही साधी साखर पण घेऊ शकता. अर्धी वाटी दही लागणार आहे आपल्याला. पाव वाटी मी लोणी घेतलेलं आहे, तुम्ही साधं लोणी घेऊ शकता. मी हे अमूल बटर घेतलं आहे. आणि पावच वाटी मी साधं तेल घेतलं आहे, हे मी सनफ्लॉवर तेल घेतलेलं आहे. आणि हे सगळे ड्रायफ्रुट्स आपण जे घेतलेले आहेत, प्लम्स घेतलेले आहेत, त्यासाठी भिजवण्यासाठी मी 2 वाट्या संत्र्याचा रस घेतलेला आहे. ज्यात तुम्ही द्राक्षाचा रस पण घेऊ शकता. आणि जनरली तिकडे ख्रिसमससाठी रम किंवा वाईन वापरली जाते. त्यानंतर आपण सगळे प्लम्स घेतलेले आहेत. खजूर घेतला आहे मी, सगळं थोडं थोडंच घेतलेलं आहे. खजूर, बदाम, किसमिस, त्यानंतर हे ॲप्रिकॉट घेतलं आहे. रेड कॅनबेरी घेतलेली आहे. त्यानंतर काजू आणि हे साधी चेरी, टुटी फ्रुटी ज्याला आपण म्हणतो, तर ही घेतलेली आहे. तर याच्यात तुम्ही ॲडिशनल काही अजून ड्रायफ्रुट्स वापरू शकता, जसं अक्रोड आहे, त्यानंतर पिस्ता आहे. असे कुठलेही ॲडिशनल तुम्ही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तर सुरुवात करूया. आपण लोणी घेतलं आहे, ही ब्राऊन शुगर, तेल, हे सगळं एकत्र करून आपण ब्लेंड करून घेणार आहोत. आपण यामध्ये सगळे साहित्य भिजत घालणार आहे. यामध्ये आपल्याला हे आदल्या दिवशी रात्री भिजत घालून साधारण 24 तास हे भिजत ठेवायचं आहे आपल्याला. आणि हे व्यवस्थित भिजत घातलेलं असेल. समजा तुम्हाला वेळ नसेल, भिजत घालायचं नसेल, तर याला 2 मिनिटं मायक्रोवेव्ह करता येईल. यामध्ये आपण दही घालूया आणि पुन्हा एकदा फेटून घेऊया. हा थोडा मी वेगळा काढून ठेवते, मग आपण जसा लागला तसा त्यामध्ये घालूया. म्हणून व्हॅनिला एसेन्स घालते मी थोडासा, 5 ते 6 थेंब. मी मीठ घालते आणि 2 चमचे बेकिंग पावडर. आता हे ऑन करूया आणि प्री हीटला लावून देऊया. मैदा घालते, आपण त्यामध्ये घालूया. याला आपण कट अँड फोल्ड मेथडने मिक्स करणार आहोत. ज्यूस घालते, थोडासा मैदा भुरभुरणार आहोत, जेणेकरून आपला केक चिटकणार नाही. ह्या केकचं बॅटर थोडं घट्ट बनवतो आपण, कारण की नाही तर सगळे ड्रायफ्रुट्स खाली बसून जातात, म्हणून याला आपण घट्ट बनवतो. आपण वरून थोडेसे चॉकलेटचे तुकडे घालणार आहोत. 180 डिग्रीला अर्धा तासासाठी आपण सेट करणार आहोत. जर तुमच्याकडे ओव्हन नसेल तर तुम्ही गॅसवर देखील हा केक कढईमध्ये तयार करू शकता. 40 मिनिटासाठी हा केक त्याच्यावरती ठेवायचा. त्यानंतर तुमचा प्लम केक बनून तयार होतो. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.